जालन्याच्या अंतरवाले सराटीमध्ये आज मराठा आंदोलक मनोज जरांगे महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ते पुढील आंदोलनाची दिशा आणि तारीखही जाहीर करणार आहेत। पत्रकार परिषदेपूर्वी ते मराठा बांधवांशी संवाद साधतील। त्यानंतर पत्रकार परिषदेमधून ते आपल्या पुढच्या आंदोलनाची भूमिका सुद्धा स्पष्ट करणार आहेत। दरम्यान जरांगे पाटील कोणती भूमिका मांडणार आणि कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महत्त्वाचे अपडेट जालन्याच्या अंतरवाली सराटीमधून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यांनी मराठा समाजासाठी केलेलं आंदोलन आपण जाणतो आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं दिसतंय, इशारा दिलेला आहे। आज जी पत्रकार परिषद घेतील त्याकडे लक्ष असेल। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, काय भूमिका आहे जरांगे पाटलांची आणि ही पत्रकार परिषद किती वाजता होतीये? निश्चितच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांची आज जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि साधारण ही पत्रकार परिषद 11 वाजता होणार आहे। मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पुढील आंदोलनाची दिशा व तारीख जाहीर करणार आहेत। आपण जर बघितलं तर त्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांशी संवाद देखील होणार आहे। म्हणजे ते मराठा बांधवांशी चर्चा करणार आहेत आणि त्या चर्चेतून जो निष्कर्ष निघेल त्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील पुढची आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत। आपण जर पाहिलं तर पुढारीने मनोज जरांगे यांची बातचीत केली होती। त्यात मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे जर आंदोलन झालं तर या आंदोलनात मी एकटाच सहभागी असणार आहे आणि याच समाजाला सहभागी करणार नाही, म्हणजे मनोज जरांगे पाटील स्वतः हे आंदोलन करतील अशी माहिती मनोज जरांगे यांनी पुढारीशी बोलताना दिली होती। मात्र आज मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होत आहे यांची आता काय बोलणार, काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे। या संदर्भातली ताजी माहिती आणि अपडेट घेत राहू। गौरव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी।